Hello friends, yesterday we are discuss properties of alcohols. त्याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. हेडिंग टाका, प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. तर प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलचा आज दुसरं लेक्चर आहे. मी प्राध्यापक शिरीष वाकरे आपल्यासाठी घेऊन आलो आहे. युनिक केमिस्ट्री क्लासेस हे नवीन चॅनल आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे नवीन जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला बेल आयकॉन दाबल्यामुळे काय होईल, तर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग आज आपण पाहूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण कालच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं, तर रिएक्शन ऑफ अल्कोहोल्स ड्यू टू क्लीवेज ऑफ OH बॉन्ड याच्यावरच्या रिॲक्शन पाहिल्या होत्या. आणि याच्यामध्ये जी काही मेन रिॲक्शन पाहिली होती ती रिॲक्शन कोणती होती, तर इस्टरिफिकेशन. कोणती होती? इस्टरिफिकेशन. चला तर मग कालच्या रिॲक्शनमध्ये आपण इस्टरिफिकेशनची रिॲक्शन पाहिली. याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक होत होता. आज आपल्याला काय पाहिजे, रिॲक्शन ऑफ अल्कोहोल ड्यू टू क्लीवेज ऑफ ROH बॉन्ड. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहिजे, तर डायरेक्ट अल्किल आणि हायड्रॉक्सिल ग्रुपमधला जो काही बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होताना, म्हणजे ब्रेक करून आपल्याला त्याच्यावर रिॲक्शन्स करायच्या. चला तर मग पाहूयात हा पॉइंट. राईट डाऊन, रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स ड्यू टू क्लीवेज ऑफ ROH बॉन्ड. आपण काल जे काही लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये आपण OH बॉन्डचं काय केलं होतं, ब्रेकेज केलं होतं. आज आपल्याला काय करायचं होतं, तर अल्किल आणि जो काही तुमचा अल्किल ग्रुप आहे म्हणजेच कोण असेल, कार्बन आणि ऑक्सिजन मधला हा बॉन्ड तुम्हाला काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. चला तर मग पाहू फर्स्ट रिॲक्शन. याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे. चला तर मग फर्स्ट पॉइंट पाहूया त्याच्यामधला, रिॲक्शन विथ हायड्रोजन हेलाइड. सुरुवातीला आपल्याला काय करायचं, याची रिॲक्शन कोणासोबत करायची, हायड्रोजन हेलाइड सोबत रिॲक्शन करायची. म्हणजेच फॉर्मेशन काय होईल, तर या ठिकाणी जो काही तुमचा ROH बॉन्ड आहे, म्हणजे R म्हणजे कोण असेल, अल्किल ग्रुप, आणि अल्किल ग्रुप आणि हायड्रॉक्सिल मधला जो काही कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होईल. फर्स्ट रिॲक्शन पाहूयात आपण. एक जनरल रिॲक्शन सांगतो मी सुरुवातीला तुम्हाला. ROH प्लस हायड्रोजन हेलाइड. रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होईल मग ही रिॲक्शन, तर हीट. तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, हीट द्यावं लागेल. म्हणजे कुठलीही हेलाइड जर असेल तर रिॲक्शन मला हीट द्यावं लागेल. म्हणजेच फॉर्मेशन काय होईल, RX प्लस
म्हणजे अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन होईल. प्लस बाय प्रोडक्ट काय असेल याच्यामध्ये, वॉटर असेल H2O. चला तर मग फर्स्ट आपण याची रिॲक्शन बघूयात. फर्स्ट रिॲक्शन कोणासोबत करूया, रिॲक्शन विथ हायड्रोजन क्लोराईड. फर्स्ट रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला, हायड्रोजन क्लोराईड सोबत करायची. मग याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन क्लोराईड सोबत रिॲक्शन करत असताना किंवा यालाच आपण काय म्हणतो, लुकस रिएजंट. लुकस रिएजंट नावानं पण ही रिॲक्शन ओळखली जाते. मग ती रिॲक्शन कशी ओळखली जाते काय हे ते आपण पाहूया. सुरुवातीला जनरल रिॲक्शन सांगतो तुम्हाला मी, RCOH प्लस HCl in presence of anhydrous झिंक डायक्लोराईड. या ठिकाणी तुम्हाला अनहायड्रस झिंक डायक्लोराईड काय घ्यावा लागतो, कॅटलिस्ट घ्यावा लागतो. त्यावेळेस ही रिॲक्शन काय होते, फॉर्म होते. तर मग बघूयात प्रोडक्ट काय फॉर्म होतो, RCl प्लस H2O. बघा प्रोडक्ट काय फॉर्म झालाय तुमचा, अल्किल क्लोराईड. आणि बाय प्रोडक्ट काय मिळतोय तुम्हाला, वॉटर मिळतोय. चला तर मग याच्यामध्ये अजून रिॲक्शन पाहूयात आपण. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल आहे, CH3 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 OH. टर्शरी अल्कोहोल आहे. याची रिॲक्शन तुम्ही कशासोबत करताय, HCl प्लस अनहायड्रस झिंक डायक्लोराईड. आता या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल तर बघूयात, CH3 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 OH सॉरी Cl असेल या ठिकाणी प्लस H2O. फॉर्मेशन होते. ही जनरल रिॲक्शन झाली, हे त्याचं एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल कोणतं घेतलं आपण, टर्शरी अल्कोहोलचं. आणि टर्शरी अल्कोहोल ज्यावेळेस असेल त्यावेळेस रिॲक्शन कशी होते, रूम टेम्परेचरला, फक्त आणि फक्त रूम टेम्परेचरला रिॲक्शन होते. विदिन सेकंदामध्ये ही रिॲक्शन होते. तर चला ह्याच्या पुढले आपण सेकंडरी आणि प्रायमरी अल्कोहोल घेऊन बघूयात रिॲक्शन कशी होते ती. किंवा याच्या अगोदर आपण काय करू, याचं मेकॅनिझम पाहून घेऊयात. काय करूयात, याचं मेकॅनिझम समजून घेऊयात. मेकॅनिझम साठी मी फक्त अल्किल घेतो, या ग्रुपला फक्त R कन्सिडर करतो. ROH प्लस काय आहे तुमच्याकडे, तर कॅटलिस्ट आहे तुमच्याकडे, कोण, झिंक क्लोराईड. हा ऑक्सिजन तर तुम्हाला माहिती आहे याच्यावर लोन पेअर असतात. हे लोन पेअर काय करतात, या झिंक सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतात. मग या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं, कोऑर्डिनेट बॉन्ड ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस या ठिकाणी RO हा H हा झिंक क्लोराईड, ऑक्सिजनवर प्लस चार्ज आला. ऑक्सिजनवर प्लस चार्ज स्टेबल आहे का, नाही. ऑक्सिजनवर प्लस चार्ज स्टेबल नसल्यामुळे हा कसा आहे, अनस्टेबल आहे. कसा आहे, अनस्टेबल.
म्हणून हा काय करतो, अल्किलकडचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो आणि तो ऑक्सिजन काय होतो, न्यूट्रल होतो. मग या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं, R प्लस, म्हणजेच या ठिकाणी कार्बोकॅटायन फॉर्म झाला. काय झाला, कार्बोकॅटायन फॉर्म झाला. त्याचबरोबर तुमच्याकडे शिल्लक काय आहे आता, झिंक डायक्लोराइड OH मायनस असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर शिल्लक काय आहे तुमच्याकडे, आता या ठिकाणी कार्बोकॅटायन फॉर्म झालाय म्हणजे हा काय झालाय, इंटरमिडिएट. कार्बोकॅटायन कोण असेल, इंटरमिडिएट आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याकडे ही रिॲक्शन कोणासोबत करायची, हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत, HCl सोबत. हा H आणि हा Cl, याच्यावर प्लस चार्ज, याच्यावर मायनस चार्ज. हा प्लसवाला काय करेल, याच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि हा क्लोरीन काय करेल, तर तुमच्या डायरेक्ट कार्बोकॅटायनवर अटॅक करेल. म्हणजे ही स्टेप जी आहे कार्बोकॅटायन फॉर्मेशन व्हायची, त्या स्टेपला आपण काय म्हणू, RDS. काय म्हणणार आहोत त्याला आपण, रेट डिटरमाइनिंग स्टेप. तर मग चला या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं ते पाहू. RCl प्लस यानं या OH काय केलं, हा हायड्रोजन घेतला H2O, आणि हा जो काही कॅटलिस्ट आहे तो ॲज इट इज बाहेर पडतो. हे झालं याचं मेकॅनिझम. तर मेकॅनिझम तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे नेमकं काय होतं, तर त्या ठिकाणी त्या रिॲक्शनचं, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय सांगता येईल, रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन डायरेक्टली proportional to stability of कार्बोकॅटायन. कोणाची स्टॅबिलिटीवर डिपेंड आहे, कार्बोकॅटायनच्या. मग कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी काय सांगते, टर्शरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर स्टेबल दॅन प्रायमरी. म्हणजेच याच्यावरून असं लक्षात येतं, जे काही या ठिकाणी आपण लोकस रिएजंट यूज करून जी काही रिॲक्शन करणार आहात ती स्टेबल कोणावर आहे, म्हणजे टर्शरी अल्कोहोलवर फास्ट रिॲक्शन होईल, त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोल आणि त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोल ती रिॲक्शन होईल. त्याच्यानंतर अजून काय सांगता येईल, हा जो काही तुमचा कार्बोकॅटायन आहे, कार्बोकॅटायन कसा आहे तुमचा, प्लेनर असतो. याच्यावर प्लस चार्ज, कार्बोकॅटायन कसा आहे, प्लेनर आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही येणारा हा Cl आहे, हा Cl कसा येईल, अबाव नाही येईल किंवा बिलो नाही येईल, बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही साईडनं त्या ठिकाणी अटॅक करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, त्याला आपण त्या कार्बोकॅटायनला काय म्हणता येईल आपल्याला, तर रिटेन्शन आणि इन्व्हर्जन दोन्ही पण होईल. त्या ठिकाणी काय होणार आहे, कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी तर तुम्ही पाहिलीच आहे. या ठिकाणी काय होईल, रिटेन्शन प्लस इन्व्हर्जन. म्हणजे या ठिकाणी काय फॉर्म होईल, तर रेसेमिक मिक्सरचं फॉर्मेशन होईल. म्हणजेच या ठिकाणी इनॅन्शोमर फॉर्म होतील. काय होतील, इनॅन्शोमर. तर चला याचे आपण काही एक्झाम्पल घेऊयात.
हे लक्षात आलं तुमच्या. रिटेन्शन आणि इन्व्हर्जन काय होतं तर ते तुम्हाला पुढं समजावून सांगतो अजून. चला तर आपण आता या एक्झाम्पल मध्ये काय केले, टर्शरी अल्कोहोल पाहिलाय. आता आपण सेकंडरी अल्कोहोल घेऊ. CH3 CH3HOH याची रिएक्शन HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराईड सोबत करू. या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं मग तर CH3 HCl प्लस H2O. ही रिएक्शन कशी होते, रूम टेम्परेचरला होते. पण कशी होते, रूम टेम्परेचरला होते पण आफ्टर 5 to 10 मिनिट्स. म्हणजे ज्यावेळेस आपण लुकस रिएजंट ज्यावेळेस त्याच्यामध्ये ॲड करतो त्यावेळेपासून काय होतं 5 ते 10 मिनिटांना रिॲक्शन होते. म्हणजेच या ठिकाणी कोणता कार्बोकॅटायन फॉर्म होतो, सेकंडरी. म्हणजे टर्शरी याच्यापेक्षा कसं होत असेल, फास्ट होतो. त्याच्यानंतर सेकंडरी. आणि आता आपण पाहूया प्रायमरी. CH3 CH2OH याच्यावर ॲड करा तुम्ही लुकस रिएजंट HCl प्लस अनहायड्रस झिंक क्लोराईड. मग आता या ठिकाणी रिॲक्शन होईल का, जर तुम्ही रूम टेम्परेचरला रिॲक्शन केली तर ही रिॲक्शन होणार नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर द्यावं लागेल आणि टेम्परेचर दिल्याच्या नंतरच काय होईल मग या ठिकाणी ही रिॲक्शन होईल. CH3 CH2Cl प्लस H2O. विदाउट हीट रिॲक्शन होणार नाही. मग या ही रिॲक्शन होण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला हीट द्यावं लागेल आणि हीट दिल्याच्या नंतर ही रिॲक्शन होईल. विदाउट हीट होणार नाही. हे लक्षात आलं तुमच्या. कशामुळे तर मी अगोदरच सांगितले तुम्हाला कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी. रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड ऑन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. जेवढी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जास्त असेल तेवढी रिॲक्शन फास्ट होईल, रिॲक्शन रेट फास्ट असेल. मग आत्ताच मी ऑर्डर सांगितली तुम्हाला, टर्शरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर स्टेबल दॅन प्रायमरी. तर हे तिन्ही एक्झाम्पल पाहिले, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. चला तर मग आता लुकस रिएजंट काय आहे आणि लुकस टेस्ट यामधला, म्हणजे हे दोन्ही एकच आहे. लुकस टेस्ट कशासाठी यूज केली जाते तर तुमच्या अल्कोहोल, एखाद्या कंपाऊंडमध्ये अल्कोहोल प्रेझेंट आहे की ॲब्सेंट आहे हे पाहण्यासाठी आणि डिस्टिंग्विश करण्यासाठी. म्हणजेच तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे पाहण्यासाठी. चला तर मग पाहूया लुकस रिएजंट. आता लुकस रिएजंट काय आहे हे पाहायचं आपल्याला. आता लुकस रिएजंट म्हणजे काय, काय काय मिक्स करता तुम्ही त्याच्यात, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस झिंक क्लोराईड. यालाच आपण काय म्हणतो, लुकस रिएजंट. आता हा झाला लुकस रिएजंट. आणि लुकस टेस्ट कशासाठी आहे, टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स.
आता ह्या डिस्टिंग्विश कशा केल्या जातील हे कसं ओळखलं जाईल की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल आहे. चला तर मग पाहूयात. आत्तापर्यंत आपण जे काही रिॲक्शन पाहिले आहेत ते लुकस रिएजंटच यूज केले, पण त्याच्या अगोदर तुम्हाला समजावं की आपण हायड्रोजन हेलाइट कशा पद्धतीने यूज करून आपण त्या ठिकाणी हायड्रोजन क्लोराईड यूज करून कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी अल्किल क्लोराईडचं फॉर्मेशन करू शकता. चला तर मग फर्स्ट जनरल रिॲक्शन सांगतो तुम्हाला. याच्यावर एक जनरल रिॲक्शन काय होईल, ROH प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl in presence of anhydrous झिंक क्लोराईड. रिॲक्शन काय होते, RCl प्लस H2O. ज्यावेळेस अल्किल हेलाइटचं किंवा अल्किल क्लोराईडचं लोकस रिएजंटमध्ये कशाचं फॉर्मेशन होणार आहे, तर अल्किल क्लोराईडचं. मग या ठिकाणी काय होते, अल्किल क्लोराईड ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, व्हाईट PPT फॉर्म होते. काय होते, व्हाईट PPT फॉर्म होते. तर बघूया मग याचं डिस्टिंग्विश म्हणजे याचं आपण याला कसं ओळखणार, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल. तर फर्स्ट मी तुम्हाला टर्शरी अल्कोहोल दाखवतो. CH3 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 COH हा टर्शरी अल्कोहोल आहे. 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल हा काय आहे, टर्शरी अल्कोहोल आहे. याची रिॲक्शन कोणासोबत करायची तुम्हाला, लुकस रिएजंट सोबत. आता मी डायरेक्टली या ठिकाणी काय करतो, LR घेतो, लुकस रिएजंट. मग या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं बघा, CH3 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 Cl प्लस H2O. या ठिकाणी व्हाईट PPT फॉर्म होते. कशाची, अल्किल क्लोराईडची व्हाईट PPT फॉर्म होते. ती पण कशी होते, तर इमिडिएटली कशी होते, इमिडिएटली व्हाईट PPT. ज्यावेळेस आपण लुकस रिएजंट ॲड करतो तेवढा म्हणजे काही विदिन मिनिटामध्ये म्हणजे 1 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी आपल्याला व्हाईट PPT फॉर्म झालेली दिसते. हे झालं टर्शरी अल्कोहोल. आता आपण काय करू, सेकंडरी अल्कोहोल पाहू. CH3 CH3 HOH हा झाला तुमचा लुकस रिएजंट. CH3 HCl प्लस H2O. या ठिकाणी व्हाईट PPT फॉर्म होते, पण कधी होते, आफ्टर 5 to 10 मिनिट्स. कधी होते, आफ्टर म्हणजे 5 ते 10 मिनिटाच्या नंतर व्हाईट PPT जर फॉर्म झाली तर आपण सांगू शकतो की बाबा त्या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल आहे. तसंच आता प्रायमरी अल्कोहोल CH3 CH2OH लुकस रिएजंट. आता या ठिकाणी काय होतं, CH3 CH2Cl प्लस H2O. असं काही होतं का, तर ही रिॲक्शन होत नाही. कारण कशामुळे होत नाही, या ठिकाणी तुम्ही रूम टेम्परेचरला रिॲक्शन करताय. म्हणजे रूम टेम्परेचरला ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये लुकस रिएजंट ॲड करता त्यावेळेस
नो व्हाईट पीपीटी. व्हाईट पीपीटी फॉर्म होते त्या ठिकाणी तर नाही. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, आफ्टर इन्फिनाइट टाइम. म्हणजे या ठिकाणी व्हाईट पीपीटी फॉर्म होईल का? होणार नाही. म्हणजेच ज्यावेळेस व्हाईट पीपीटी फॉर्म होणार नाही त्यावेळेस आपण सांगू शकतो की तो कसा आहे? प्रायमरी अल्कोहोल. कसा आहे? प्रायमरी अल्कोहोल. ज्या वेळेला तुम्ही याला हीट देता त्यावेळेला मात्र काही वेळानं काय होईल? व्हाईट पीपीटी फॉर्म होईल. पण रूम टेम्परेचरला अजिबात व्हाईट पीपीटी फॉर्म होणार नाही. हे लक्षात ठेवा. लुकस रिएजंट कोणाला म्हणायचं आणि लुकस टेस्ट कशासाठी आहे या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर एक मी क्वेश्चन देतो, क्वेश्चन सॉल्व करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. लुकस टेस्ट आणि रिएजंट. क्वेश्चन घ्या. हाऊ कॅन यू डिस्टिंग्विश propane 2-ol and ethanol. काय सांगता येईल तुम्हाला? फर्स्ट, प्रोपेन 2-ol. फॉर्म्युला CH3CHOH CH3 प्लस HCl. अनहाइड्रस झिंक क्लोराइड. फॉर्मेशन काय होतं? CH3CHCl CH3 प्लस H2O. या ठिकाणी काय होती? व्हाईट पीपीटी फॉर्म आफ्टर 5 to 10 minutes. आणि सेकंड इथेनॉल CH3CH2OH प्लस HCl कॉन्सन्ट्रेटेड अनहाइड्रस झिंक क्लोराइड CH3CH2Cl प्लस H2O. या ठिकाणी काय होतं? नो व्हाईट पीपीटी. म्हणजे ही रिएक्शन होते का? होत नाही. रिएक्शनच होत नाही या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी व्हाईट पीपीटी फॉर्म होणार नाही. प्रायमरीला व्हाईट पीपीटी फॉर्म होणार नाही, पण सेकंडरीला व्हाईट पीपीटी फॉर्म होते. पण कधी होते? तर आफ्टर फ्यू मिनिट्स, 5 ते 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी काय होते? पीपीटी फॉर्म होते. आता मी असं सांगितलंय तुम्हाला की प्रायमरी कार्बोकॅटायन ला पीपीटी फॉर्म होत नाही. याचा अर्थ असा नाहीये की प्रायमरी म्हणजे स्टेबल कार्बोकॅटायन जर असेल तर मी काय सांगितले तुम्हाला सुरुवातीला? रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. मग याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे. मग एक्सेप्शन कसं असेल तर ते एक्सेप्शन पाहून घेऊया. एक्सेप्शन मध्ये काय असेल? स्टेबल कार्बोकॅटायन असेल. मग स्टेबल कार्बोकॅटायन कोणता आहे? एक्सेप्शन CH2OH
बेन्झाईल अल्कोहोल. बेन्झाईल अल्कोहोलची रिॲक्शन तुम्ही काय करा, लुकस रिएजंट सोबत करा. या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं, CH2Cl प्लस H2O. या ठिकाणी काय होते, व्हाईट PPT फॉर्म होते. व्हाईट PPT फॉर्म होते. कशामुळे होते, तर या ठिकाणी हे जे काही हा जो काही बेन्झीन आहे याच्यामध्ये जे काही अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड आहे ते काय करतात, रेझोनन्स फॉर्म करतात. काय करतात, रेझोनन्स फॉर्म करतात. आणि तो रेझोनन्स म्हणजेच इंटरमिडिएट कसा फॉर्म होतो, CH2 प्लस हा या ठिकाणी शिफ्ट होतो, परत हा या ठिकाणी आला, हा या ठिकाणी आला, हा या ठिकाणी, हा या ठिकाणी. आणि हा काय करतात, तर तुमच्या कार्बोकेटाईनला हा रेझोनन्स काय करतो, स्टेबल करतो. आणि ज्या ठिकाणी कार्बोकेटाईन स्टेबल आहे त्या ठिकाणी काय होतं, मग व्हाईट PPT फॉर्म होते. म्हणजे लुकस रिएजंट त्याच्यासोबत रिॲक्ट होतो. म्हणजे एक्सेप्शन कोण आहे याच्यामध्ये, मी प्रायमरी सांगितलं होतं तुम्हाला, व्हाईट PPT फॉर्म होत नाही, पण बेन्झील अल्कोहोल ज्यावेळेस आपण लुकस रिएजंट सोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस डायरेक्ट रिॲक्शन होते आणि त्या ठिकाणी व्हाईट PPT फॉर्म होते. तर आजचा महत्त्वाचा जो काही रिएजंट होता तो होता लुकस रिएजंट. चला तर मग नेक्स्ट पाहूयात. आत्तापर्यंत आपण पाहिले हायड्रोजन रिॲक्शन विथ हायड्रोजन क्लोराईड. आता नेक्स्ट पाहूयात रिॲक्शन विथ हायड्रोजन ब्रोमाइड. नेक्स्ट हायड्रोजन ब्रोमाइड. नेक्स्ट रिएक्शन कोणाची पाहायची आपल्याला, हायड्रोजन ब्रोमाइडची पाहायची. चला तर मग पाहूया. आता याच्यामध्ये एक रिॲक्शन पाहिली आणि या रिॲक्शन आपण याच्या मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेल्या. कोणता चॅप्टर होता तो, याच्या अगोदरचा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस अल्किल हेलाइडचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस या रिॲक्शन पाहिलेले आहेत. म्हणून मी प्रत्येक रिॲक्शनचं मेकॅनिझम देत नाहीये, तर काय करतो डायरेक्ट तुम्हाला रिॲक्शन सांगतो, एक एक एक्झाम्पल देतो आणि आपण पुढले पॉईंट. चला तर मग पाहूयात. या ठिकाणी CH3 एक एक्झाम्पल देतो, CH3CHOH. याची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला, तर हायड्रोजन ब्रोमाइड सोबत. इन प्रेझेन्स ऑफ, ज्यावेळेस आपण हायड्रोजन ब्रोमाइड सोबत रिॲक्शन करणार आहोत त्यावेळेस अल्कोहोलची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला, हायड्रोजन ब्रोमाइड सोबत करायची. तर मग या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून आपल्याला कोण घ्यावं लागेल, तुम्हाला एक तर या ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यावं लागेल. म्हणजे कॅटलिस्ट म्हणून त्याचा आपण यूज करताल आणि सिम्पलली ते काय करतील, हा OH रिमूव्ह होईल आणि या ठिकाणी काय होईल, या ब्रोमाइडचं ॲडिशन कुठं होईल, कार्बोकॅटायनवर. CH3CH3HBr प्लस H2O.
आता सिंपल याच्यामध्ये मेकॅनिझम काय होत असेल बाबा, की जो काही तुमच्याकडे कॅटलिस्ट आहे, सिंपल मेकॅनिझम सांगतो, ROH प्लस H2SO4, बरोबर आहे. हा काय करतो, एक हायड्रोजन या OH ला देतो आणि हा OH काय होतं, H2O मायनस निघून जातो, R प्लस चार्ज येतो. परत तुमच्याकडे काय आहे या ठिकाणी, हायड्रोजन ब्रोमाइड आहे, हा मायनस आहे, हा प्लस आहे. हा हायड्रोजन ब्रोमाइड काय करतो, ब्रोमाइड काय करतो, तर डायरेक्ट कार्बोकॅटायनवर अटॅक करतो आणि अल्किल ब्रोमाइड त्या ठिकाणी फॉर्म होतं. आणि हा जो काही H आहे तो कोणासोबत जातो, तर तुमच्या या सल्फ्युरिक ॲसिड सोबत, म्हणजेच तो ॲज इट इज काय फॉर्म होतो त्या ठिकाणी, H2SO4 फॉर्म होतो. म्हणजेच या ठिकाणी काय झालं, अल्किल ब्रोमाइड फॉर्म झालं आणि त्याच्यानंतर काय फॉर्म झालं, वॉटर मॉलिक्यूल. तर ही झाली या ठिकाणी रिॲक्शन विथ हायड्रोजन ब्रोमाइड. याच्यासोबतच्या रिॲक्शन, बाकीच्या रिॲक्शन तुम्हाला माहीतच आहे, प्रायमरी सेकंडरीच्या रिॲक्शन त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, त्यांना फीड द्यावं लागते, त्यावेळेस त्या रिॲक्शन फॉर्म होतात. चला तर मग नेक्स्ट रिॲक्शन पाहूयात. याच्यामध्ये नेक्स्ट रिॲक्शन कोणती असेल, तर रिॲक्शन विथ हायड्रोजन आयोडाईड. रिॲक्शन विथ हायड्रोजन आयोडाईड. आता हायड्रोजन आयोडाईड सोबत रिॲक्शन कशी होईल, इझिली होईल, तुम्हाला तर माहिती आहे, CH3CH2OH प्लस हायड्रोजन आयोडाईड. देन इट गिव्स फॉर्मेशन काय होतं, डायरेक्टली CH3CH2I प्लस H2O. आता ही रिॲक्शन एवढी फास्ट का होते, तर तुम्हाला हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर माहीत असायला पाहिजे. हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय सांगते, हायड्रोजन आयोडाईड मोर रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन ब्रोमाइड मोर रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजन क्लोराईड. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय होतं, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असं का सांगते, हायड्रोजन आयोडाईड मोर रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन ब्रोमाइड मोर रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजन क्लोराईड. तर यांच्या न्यूक्लियसमधला जो काही डिस्टन्स आहे, तो हायड्रोजन आणि आयोडाईडच्या न्यूक्लियसमधला डिस्टन्स यांच्यामधला डिस्टन्स हा आहे तुमचा, कोण आहे, हा हायड्रोजन आयोडाईड. त्याच्यानंतर हा आहे हायड्रोजन ब्रोमाइड आणि हा आहे हायड्रोजन क्लोराईड. दोन्ही न्यूक्लियसमधला जेवढा डिस्टन्स कमी असेल तेवढा बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग असतो, आणि जेवढा डिस्टन्स जास्त तेवढा बॉन्ड कसा असतो, वीक असतो. म्हणून रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अशी आहे. हे तुम्ही पाहिलेलं आहे याच्या अगोदर, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स या चॅप्टरमध्ये हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तरी एकदा तुम्हाला रिमाइंड करून दिलं मी. चला तर मग आता याच्यामध्ये एक दुसरी रिॲक्शन तुम्ही पाहिली असेल, की आपण त्याच्यामध्ये काय करतो, CH3CH2OH अल्कोहोलची रिॲक्शन जर आपण जर असा त्या ठिकाणी रिएजंट घेतला, रेड फॉस्फरस प्लस I2, जर अशी रिॲक्शन केली तर फॉर्मेशन काय होतं, किंवा I2 नाही या ठिकाणी, या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला, प्लस हायड्रोजन आयोडाईड, 2 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन आयोडाईड. तर फॉर्मेशन काय होईल या ठिकाणी बघा,
या ठिकाणी काय होतं, अल्केन फॉर्म होतं. CH3 प्लस I2 प्लस H2O. म्हणजे जर रेड फॉस्फरस सोबत हायड्रोजन आयोडाईड जर घेतला आपण, अल्कोहोल सोबत हायड्रोजन आयोडाईडची रिएक्शन केली आणि कॅटलिस्ट रेड फॉस्फरस घेतला, तर त्या ठिकाणी अल्केनचं फॉर्मेशन होतं. या ठिकाणी अल्किल हेलाइडचं फॉर्मेशन होतं का किंवा अल्किल आयोडाईडचं फॉर्मेशन होतं का, नाही. या ठिकाणी काय होतं, कन्वर्जन होतं. काय होतं, कन्वर्जन होतं. चला तर मग आता याच्यामध्ये नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ फॉस्फरस हेलाइड. आता आपण एक तर हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाईडच्या रिॲक्शन पाहिल्या. आता आपण फॉस्फरस हेलाइडच्या रिॲक्शन पाहूयात. रिॲक्शन विथ फॉस्फरस हेलाइड. आता फॉस्फरस हेलाइड कोणते कोणते आहेत सांगा बरं पटकन. तर फॉस्फरस पेंटाक्लोराइड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायआयोडाईड. या सगळ्यांच्या रिएक्शन पाहूयात आपण. फर्स्ट आपण पाहूत फॉस्फरस ट्रायक्लोराइड. याची रिएक्शन कोणासोबत करायची आपल्याला, अल्कोहोल सोबत. एक्झाम्पल CH3 CH2OH रिॲक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड, देन इट गिव्स. ही रिॲक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्समध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किल हेलाइडमध्ये हे रिॲक्शन पाहिलेली आहे आपण. तरी पण एकदा रिवाइज करू. मग फॉर्मेशन काय होतं, CH3 CH2 Cl प्लस POCl3 प्लस HCl. याच्यामध्ये आपल्याला दोन बाय प्रोडक्ट मिळतात, फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराइड आणि हायड्रोजन क्लोराइड. मग या ठिकाणी फॉर्मेशन काय झालं, अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन झालं. कशाचं झालं, अल्किल क्लोराइड्स. आता याचं मेकॅनिझम तर तुम्हाला माहितीच असेल का, परत सांगायची गरज पडेल. 1-2 मिनिटांमध्ये मेकॅनिझम समजावून सांगतो. हा R म्हणजे तुमच्या लक्षात येतं लगेच, ROH प्लस हा काय आहे तुमच्याकडे, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. हे 4 आणि हा 5. याचे लोन पेयर ॲक्टिव्ह होतात, फॉस्फरसवर अटॅक करतात आणि या क्लोरीन काय करतो, बाहेर पडतो. मग पुढल्या स्टेपमध्ये ROH प्लस PCl4. मग हा काय करतो, हायड्रॉक्सिलचा जो काही ऑक्सिजन आहे तो काय करतो, अल्किलकडचे ऑक्सिजन घेतो आणि तो न्यूट्रल होतो. म्हणजे प्लस चार्ज त्याच्यावरचा काय होतो, न्यूट्रल होतो. आणि याच्यावर काय येणार मग, प्लस चार्ज R प्लस, बरोबर आहे. आणि हा जो काही Cl मायनस आहे तो नंतर त्याच्यावर अटॅक करतो आणि याच्यासोबत काय फॉर्म होतं, POHCl4 आणि अजून एक, आता या ठिकाणी Cl3 आणि हा Cl4. तर परत याच्यावरची, मग हा Cl काय करतो, याच्यावर अटॅक करतो कार्बोकेटायनवर आणि अल्किल क्लोराइड त्या ठिकाणी फॉर्म होतं. मग हा ऑक्सिजन काय करतो, परत याचे लोन पेयर ॲक्टिव्ह करतो, फॉस्फरसवर अटॅक करतो आणि हा Cl काय होतो, बाहेर पडतो. मग या ठिकाणी काय होतं, -Cl. या ठिकाणी फॉर्मेशन काय झालं, P डबल बॉन्ड O प्लस आणि हा H आणि हे Cl3. मग हा Cl काय करतो,
हा ऑक्सिजन याचे इलेक्ट्रॉन काढून घेतो आणि हा प्रोटॉन घेतो. म्हणजेच फॉर्मेशन काय झालं, POCl3 प्लस HCl. आणि हा जो काही तुमचा प्रोडक्ट आहे तो अल्किल क्लोराईड फॉर्म झाला. हे तर मेकॅनिझम तुम्हाला माहीतच आहे. याच्यात काही वेगळं आहे का? नाही. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किल हेलाइड त्याच्यामध्ये हे मेकॅनिझम पाहिलेलं आहे. तरी परत एकदा आपण या ठिकाणी समजावून घेतलं आहे. चला तर मग नेक्स्ट रिॲक्शन पाहू. या ठिकाणी तुम्ही कुठलाही अल्कोहोल घ्या, त्याची रिॲक्शन PCl5 म्हणजे या ठिकाणी मी PCl3 केले, या ठिकाणी PCl5 करा आणि फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत ही रिॲक्शन काय झाली, सक्सेसफुल झाली. चला तर मग आता नेक्स्ट रिॲक्शन पाहू PCl3 सोबत. फॉस्फरस ट्रायक्लोराईड. आता या ठिकाणी फॉस्फरस ट्रायक्लोराईड सोबत रिॲक्शन करूया. CH3CH2OH प्लस PCl3 देन इट गिव्स. आता या ठिकाणी काय होतं, CH3CH2Cl प्लस H3PO3. फॉर्मेशन काय झालं, H3PO3. म्हणजेच आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल. अल्कोहोलचे मॉलिक्यूल म्हणजे इथेनॉलचे मॉलिक्यूल 3 घ्यावं लागतील, त्यावेळेस तुमची रिॲक्शन सक्सेसफुली होईल. याचं पण मेकॅनिझम आपण त्या मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्समध्ये. त्याचं मेकॅनिझम परत एकदा तुम्ही पाहून घ्या. नेक्स्ट प्रिपरेशन, फॉस्फरस ट्राय ब्रोमाइड PbR3. याची रिॲक्शन आपण कशी करतो, चला तर मग CH3CH2CH2OH प्रोपेनॉल सोबत करूयात. मग या ठिकाणी आपण काय घेतो, याची रिॲक्शन डायरेक्ट आपण फॉस्फरस ट्रायब्रोमाइड घेतो का, तर नाही. फॉस्फरस प्लस Br2 असं त्यांना दोघांना एकत्र घेतो. म्हणजे हे अनस्टेबल असतात, फक्त रिॲक्शन पुरते ते स्टेबल राहतात, म्हणून त्यांना त्याचं मिक्सचर घेतो, फॉस्फरस प्लस डायब्रोमाइड. आणि रिॲक्शन काय होते, CH3CH2CH2Br प्लस म्हणजे हे फॉर्मेशन होतं. आणि नेक्स्ट लास्ट फॉस्फरस ट्राय आयोडाईड. याची रिॲक्शन काय होणार आहे, सेम ROH प्लस सेम फॉस्फरस प्लस डायआयोडाईड, देन इट गिव्स अल्किल आयोडाईड. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास्ट एक रिॲक्शन राहिली, रिॲक्शन विथ थायोनिल क्लोराईड. रिॲक्शन विथ थायोनिल क्लोराईड हे सगळं समजलंच असेल. हे परत आपण रिॲक्शन पाहतोय तरी एकदा परत आपण रिवाइज केलेले आहे, तरी तुम्ही परत एकदा याचं मेकॅनिझम वगैरे पाहून घ्या. आणि याच्यामध्ये ज्या काही रिॲक्शन आहेत, आता याच्यामध्ये आपण फॉस्फरस पेंटॅक्लोराईड पाहिला, पण फॉस्फरस पेंटॅब्रोमाइड आणि फॉस्फरस पेंटॅआयोडाईड डज नॉट एक्झिस्ट. हे अस्तित्वामध्ये नाही आहेत हे दोन्ही पण, फक्त फॉस्फरस पेंटॅक्लोराईड फॉर्म होतो. फॉस्फरस पेंटॅब्रोमाइड आणि फॉस्फरस पेंटॅआयोडाईड फॉर्म होतात का, नाही. रिॲक्शन विथ
थायोनिल क्लोराईड. आता थायोनिल क्लोराईडचं पण रिॲक्शन पाहिली आपण मागच्याच चॅप्टरमध्ये. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केनमध्येच ही पण रिॲक्शन पाहिली आपण. चला तर मग पाहून घेऊत. ROH reacts with thionyl chloride SOCl2, then it gives RCl plus sulfur dioxide plus HCl. हे दोन्ही पण या ठिकाणी काय होतं, सल्फर डायऑक्साईड पण काय आहे, गॅस आहे, आणि HCl पण काय आहे, गॅस आहे. तर ते दोन्ही काय होतात, लिबरेट होतात, निघून जातात. फक्त त्या ठिकाणी काय राहतो, अल्किल क्लोराईड. म्हणजे याचे एक्झाम्पल घेऊन पाहूया. CH3 CH2OH प्लस SOCl2. बघा आता या ठिकाणी काय होतं, हे जे काही लोन पेअर आहेत ऑक्सिजनचे ते कुठे अटॅक करतात, तुमच्या सल्फरवर. मग सल्फरवर अटॅक केल्याच्या नंतर हा बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे फॉर्मेशन काय झालं, CH3 CH2O हा H हा SO हा O मायनस, याच्यावर प्लस चार्ज, हा एक Cl हा दुसरा Cl. मग हा परत याच्या अगोदर काय होतं, हा काय करतो, ऑक्सिजन न्यूट्रल होतो आणि H बाहेर पडतो. मग या ठिकाणी हा काय करतो, परत हा खाली येतो बॉन्ड. म्हणजे या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं आणि हा Cl बाहेर पडतो. म्हणजे या ठिकाणी मायनस HCl होतं. मग फॉर्मेशन होतं CH3 हा परत काय होतो, खाली येतो. म्हणजे फॉर्मेशन झालं CH3 CH2O S डबल बॉन्ड O Cl. आणि मग परत हा ऑक्सिजन काय करतो, लोन पेअर ॲक्टिवेट करतो, परत त्याच्यावर अटॅक करतो आणि हा Cl बाहेर पडतो. म्हणजे CH3 CH2O प्लस SO डबल बॉन्ड या ठिकाणी होतो. मग परत काय होतं, हा याच्या लोन पेअर घेऊन बाहेर पडतो आणि हा जो काही तुमचा मायनस Cl आहे तो काय करतो, या कार्बोकॅटायनवर अटॅक करतो. म्हणजेच फॉर्मेशन झालं CH3 CH2 Cl. आणि बाय प्रोडक्ट या ठिकाणी दुसरा कोणता आहे, HCl, आणि या ठिकाणी लिहू सल्फर डायऑक्साईड. अशा पद्धतीने आज आपण पाहिलं. ही रिॲक्शन व्यवस्थित समजून घ्या. आणि आजच्या लेक्चरमध्ये रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स ड्यू टू क्लिवेज ऑफ ROH बॉन्ड, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन बॉन्डचा ब्रेक करून जे काही रिॲक्शन होतात ते आपण आज पाहिल्या. चला तर मग मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहूयात.